विजयाचा नक्की रंग कोणता आहे? तुमच्या विजयाचा रंग भगवान नाही, हे मी तुम्हाला सांगू इच्छिते. अरे जे लोक विजयाचा उन्माद करतायत त्या उबाठा गटाला प्रश्न विचारायचा आहे की कुठल्या विजयाचा उल्हास तुम्ही करताय? रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे नाचवून जी मतं मिळवली त्याचा उत्साह साजरा करताय? ज्या मुंबईच्या बॉम्बस्फोटामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी मराठी माणसाला वाचवलं, त्या बॉम्बस्फोटातला दहशतवादी इब्राहिम मुसा, त्याला प्रचार फेरीमध्ये तुम्ही बोलवलं आणि मतं घेतली, त्याचा तुम्ही आनंद साजरा करताय. दसरा मेळावा आणि वर्धापन दिन याची ओळख होती जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो. पण उद्धवजी, तुम्हाला तर आता हिंदू शब्द बोलायची सुद्धा लाज वाटते, त्यामुळे तुम्ही हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो सुद्धा म्हणत नाही. हिंदुत्वाला हरताळ फासून भगव्याशी बेईमानी करून उबाठा गटाने जो विजय मिळवलाय ना, त्याचा त्यांना माज नाही तर त्यांना लाज वाटली पाहिजे, हे मला या ठिकाणी ठणकावून सांगायचंय. आमचे नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मात्र भगव्याशी इमान राखलं आणि म्हणून आज आम्ही स्वाभिमानाने सांगतोय की नब्ज मेरी देखी और बीमार लिख दिया, नब्ज मेरी देखी और बीमार लिख दिया, रोग हमारा उसने इस भगवे से प्यार लिख दिया, उम्र भर कर्जदार रहेंगे उस डॉक्टर के जिसने दवा की जगह पर छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया. होय, आमचा विजय शिवरायांच्या स्वराज्याचा विजय. संविधान बदलणार हे फेक नॅरेटिव्ह ज्या लोकांनी सांगितलं त्यांना विचारायचंय की बाबासाहेबांना हिंदू कोड बिलाला विरोध करणारे, बाबासाहेबांना कायदेमंत्री पदाचा राजीनामा द्यायला भाग पडणारे, बाबासाहेबांचा निवडणुकीमध्ये पराभव करणारे, बाबासाहेबांना वेळोवेळी त्रास देणारे काँग्रेसच्या सोबत तुम्ही आहात. तुम्ही कुठली संविधान वाचवण्याची भाषा करताय? 42वी घटना दुरुस्ती सगळ्यात मोठी, ज्यांनी इंडिया कॉन्स्टिट्यूशनचं इंदिरा कॉन्स्टिट्यूशन केलं. आणि लक्षात ठेवा, जेव्हा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे मुख्यमंत्री झाले ना, तेव्हा काय झालं? मेरे भीम ने जब आंखें खोली ना तो हर कोई इंसान बन गया. मेरे भीम ने आंख खोली तो हर कोई इंसान बन गया. मेरे भीम ने जुबान खोली तो हर कोई तूफान बन गया. मेरे भीम ने कलम खोली तो इस देश का संविधान बन गया. और उसी संविधान की वजह से एक चाय वाला पंतप्रधान और रिक्शा वाला मुख्यमंत्री बन गया. एक सर्वसामान्य घरातला घराणेशाही नसलेला एक सर्वसामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री होणं हा संविधानाचा विजय आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की 100 दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ बनून जगा. आणि या उबाठाच्या लांडग्यांनी कितीही वाघाचं कातडं पांघरलं तरी ते वाघ होणार नाहीत. महाराष्ट्राचा ढाण्या वाघ एकनाथ संभाजीराव शिंदे जोपर्यंत पदावर आहेत तोपर्यंत संविधानाच्या रक्षणासाठी ते कटिबद्ध आहेत, याची त्यांनी ग्वाही दिलेली आहे. आणि त्याचबरोबर बघा ना की आताच मान्य सामंत साहेबांनी सुद्धा सांगितलं की उबाठापेक्षा आपला स्ट्राईक रेट जास्त आहे. ज्या 13 ठिकाणी हेड ऑन फाईट झाली उबाठा आणि शिवसेना, त्या 13 पैकी 7 जागेवर आपण विजय मिळवलेला आहे. आपलं विनिंग मार्जिन हे त्यांच्यापेक्षा जास्त आहे. आणि एवढंच काय की उबाठाला एकूण मतं 7,38,891 मिळालेली आहेत आणि आपल्या शिवसेनेला 62,65,584 मतं मिळालेली आहेत. उबाठाचं विनिंग मार्जिन फक्त 86,000चं आणि आपल्या शिवसेनेचं, स्वाभिमानी शिवसेनेचं विनिंग मार्जिन 1,06,908चं. आणि आमचे 7 शिलेदार निवडून आले याचा आम्हाला अभिमान वाटतोय. कारण बघा, या जगामध्ये 7 खंड आहेत, या जगामध्ये 7 महासागर आहेत, 7 महाद्वीप आहेत. इंद्रधनुष्यामध्ये रंग 7 असतात, संगीतामध्ये सूर 7 असतात, एकमेकांना सोबत करण्यासाठी सुद्धा 7 पावलं चालावी लागतात. विवाहामध्ये सुद्धा संस्कार करताना 7 फेरे घ्यावे लागतात. आणि छत्रपती शिवरायांच्या शब्दासाठी नेसरीच्या खिंडीमध्ये बहलोल खानाच्या लाखाच्या फौजेवर तुटून पडणारे मावळे 7 होते. वेडात मराठे वीर दौडले 7. आणि म्हणूनच एक नाथांना साथ देण्यासाठी
हे 7 वेडात मराठे वीर दौडले 7, हे 7 मावळे दिल्लीला जात आहेत. आणि बघा ना की आमचा विजय खूप महत्वाचा आहे, कारण छत्रपती शिवराय म्हटलं की मावळे आले, मावळवरती शिवसेनेचा भगवा फडकलेला आहे. ही महाराष्ट्र भूमी जिजाऊ मासाहेबांची, आणि जिजाऊ मासाहेबांची जन्मभूमी बुलढाणा सिंदखेड राजा, तिथं आपल्या शिवसेनेचा भगवा फडकलेला आहे. त्याचबरोबर या स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणारे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये भुमरे साहेब विजयी झालेले आहेत. त्याचबरोबर धर्मवीर आनंद दिघेंचं ठाणं, की जिथं पेंगवीन कुमार वगैरे वगैरे म्हणत होते आम्ही येऊन तिथे आम्ही लढू वगैरे, तिथे आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद नरेश मस्के साहेबांच्या विजयाच्या रूपाने आपल्याला मिळालेला आहे. आणि मुस्लिम बांधवांची दिशाभूल तुम्ही केली, पण ज्या कल्याणच्या भूमीवर कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला, परधर्मीय सुनेला छत्रपती शिवाजी महाराजांनी बहीण म्हणून साडी चोळी दिली, त्या कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा लाखोंच्या मताधिक्यानं श्रीकांत शिंदे साहेब विजयी झालेले आहेत. ज्या महाडमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केला, ज्या रायगडमध्ये छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला, त्या कोकणच्या भूमीनं महायुतीला साथ दिलेली आहे. आणि वादळामध्ये दिवा लावून कोल्हापूर हातकणंगलेच्या भूमीवरती धैर्यशील मानेसाहेबांनी विजय मिळवून शाहू महाराजांची समता आमच्या सोबत आहे हे सांगितलेलं आहे. ज्या पुण्याच्या भूमीवर बाल शिवबाच्या हाताने सोन्याचा नांगर चालला, त्या पुण्याने सुद्धा महायुतीला साथ दिलेली आहे. सगळे महापुरुष हे आमच्या सोबत आहेत, ह्याचा आम्हाला अभिमान वाटतोय. 2च मिनिटांमध्ये बोलणं संपवतीये, पण एकच या ठिकाणी तुम्हाला सांगायचं, आतापर्यंत राजकारणामध्ये अनेक नेते बघितले. महाविकास आघाडीने तर मुस्लिमांना फक्त वोट बँक म्हणून बघितलं. पण परवा जेव्हा रात्रीच्या अंधारामध्ये रस्त्यावरती अपघात झाला आणि एक मुस्लिम भगिनी बुरख्यामध्ये रस्त्यावरती रक्तबंबाळ होती, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी स्वतःचा ताफा थांबवून आपली गाडी देऊन त्यांना दवाखान्यामध्ये पाठवलं. तिथं त्यांनी बघितलं नाही की ती महिला हिंदू आहे का मुस्लिम. ज्या कोल्हापूरच्या भूमीवरती फरीन सादिक मकुभाई